एकनाथ शिंदेंकडे असलेली कागदोपत्री अधिकृत असलेली पण निवडणूक आयोगाच्या रेट्यामुळे त्यांच्या ताब्यात आलेली जी शिवसेना आहे, त्या शिवसेनेकडे जर मागच्या निवडणुकीमध्ये 20हून अधिक जागा असतील तर त्या पक्षाला आपले तेवढे उमेदवार या घडीला का उभे करता येऊ नयेत? अगदी मुख्यमंत्र्यांचं शहर असलेल्या ठाण्यामध्ये त्यांना स्वतःला आपला उमेदवार ठरवता आलेला नाही. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मुलाला तिकीट देता आलेलं नाही. भावना गवळी, कृपाल तुमाने या सगळ्यांची तिकीटं कापावी लागलेली आहेत. एखाद्या मतदारसंघात उमेदवाराचं तिकीट कापून दुसऱ्या मतदारसंघात त्याच्या बायकोला तिकीट द्यावं लागलेलं आहे. नाशिकसारख्या मतदारसंघात सगळे इच्छुक देव पाण्यात बुडवून बसलेले आहेत, पण त्यांना तिकीट मिळालेलं नाही. खरा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाने ठाकरे कुटुंबाचं कंबरडं मोडण्यासाठी आणि 2019ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार न येऊ दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाला धडा शिकवण्यासाठी जो काही प्रयोग पक्षफोडीचा केला